your thoughts over this milk code for today. येस 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 स्वप्नील, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त कोट आहे. खूप काही गोष्टी आहेत. सो मित्रांनो, लक्षात ठेवा, पहिलं तर कॉंग्रॅच्युलेट करेन सगळ्यांना, निशांतला स्पेसिफिकली. आज मधला दिवस आहे आणि त्याचा चेहरा दिसला. अँड वेन एव्हर ही कम्स ही पार्टिसिपेट. ह्याच्यातून काय शिकायला भेटतंय प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये टाईप करा. वेन एव्हर ही कम्स फुल्ली. तो पूर्ण असा नाहीये की एक पाय त्याचा नदीमध्ये असतं आणि एक पाय जमिनीवरती असतं. किती जणांना कनेक्ट होत आहे? राईट आहे, त्याला कनेक्ट होते. सो आयुष्य आपोआप बदलत नाही, ते घडवावं लागतं. जर तुम्ही आज तुमच्या स्वप्नातलं आयुष्य घडवण्यासाठी वेळ काढला नाही, तर उद्या तुम्हाला नको असलेल्या आयुष्याच्या समस्या सोडवण्यातच खूप वेळ घालावा लागेल. आज आपण कोणत्या सिच्युएशन मध्ये आहोत? आज आपण त्याच पार्ट मध्ये आहोत. बरोबर आहे. आजचा टाइम आणि स्किल इन्व्हेस्टमेंट उद्याचं लाईफ ट्रान्सफॉर्मेशन ठरवतो. समजते. आज अनेक लोक म्हणतात नवीन स्किल शिकायला वेळ नाहीये, फायनान्स नंतर शिकेन, सेल्फ ग्रोथ साठी वेळ नाहीये, रिटायरमेंट अजून दूर, खूप दूर आहे, एक्सरसाइज करायला वेळ नाहीये, कुटुंबासाठी वेळ नाहीये. पण काही वर्षांनी त्यांनाच वेळ द्यावा लागतो आणि त्याचा सामना करावा लागतो. कशासाठी? करिअर फ्रस्ट्रेशन, कर्ज, ईएमआयचा ताण, रिग्रेट, रिटायरमेंटचा रिग्रेट, हेल्थचा प्रॉब्लेम, स्ट्रेस, रिलेशनशिप इश्यू, पैशासाठी शेवटपर्यंत नोकरी करावी लागते. थोडक्यात आज स्वतःला घडवण्यासाठी वेळ द्या, नाहीतर उद्या तुटलेल्या आयुष्याला समजण्यासाठी वेळ द्यावा लागेल. किती जणांना कनेक्ट होतंय मी काय बोलतोय ते? किती जणांना समजतंय हा एवढी लाईन? मित्रांनो, मी जस्ट माझा कालचा इन्सिडेंट सांगतोय. काल मी जस्ट बाहेर, बिल्डिंगच्या बाहेर वॉक करत होतो आणि मी माझ्या झाडांबरोबर खेळत होतो. आता हा शब्द मी माझ्या झाडांबरोबर बोललो. तर माझ्या म्हणजे येस, ते 5 ते 6 वर्षाची झाडं असतील माझ्याकडे. आणि मी त्याच्याबरोबर, मी चांगला म्हणजे त्याच्यावरती पाहता, त्याच्या जो आहे ना, तो फुलांचा झाड आहे आणि तो आता फ्रूट द्यायला लागलाय. म्हणजे बेसिकली मी देवाला त्याच्यावरचा पहिला प्रायोरिटी देतो. राईट आहे, कारण की ही स्टार्टेड गिव्हिंग फ्रूट. किती त्याला कनेक्ट होत आहे, त्यांनी आता फळं द्यायला सुरुवात केली आहे. सो मी त्याला नेहमी हात हात करत असतो आणि माझा शब्द आहे की मेरा बच्चा कैसा है, ही स्माइलिंग. आणि माझ्याकडे अजून एक तुळस आहे, तिलाही मी मोठं केलंय. सो माझा मुलगा टाइम झालेला ट्युशनला जायचा आणि तो माझ्याकडे असा बघत होता की पप्पा यार, काय लाईफ, काय लक्की लाईफ आहे तुमची. मला माझाच मुलगा मला बोलतोय. राईट आहे. आणि मी त्याला बोललो की काय काय झालं, काय प्रॉब्लेम झाला. सो नाही पप्पा, मला पण तुमच्यासारखं असं राहायला पाहिजे. मी बोललो सी, यू विल गेट दिस लाईफ. सिंपल आहे, देर इज नो रॉकेट सायन्स. ही सिंपल लाईफ आहे, कारण की 90% लोक ही लाईफ नाही करू शकत. करेक्ट आहे. आता इवन आजचा सकाळचाच इन्सिडेंट, इवन मी 5:30ला उठतो, माझा अलार्म 5:25चा असतो. 5 मिनिट कशासाठी? ते आवरण्यासाठी, दात वगैरे घासणं आणि हे सगळं. राईट आहे. सो उठतो मी मेडिटेशनसाठी, एक्सरसाइजसाठी. आणि तो 5:40ला उठतो माझ्या 15 मिनिटानंतर. राईट. कशासाठी? स्कूलसाठी. स्कूल म्हणजे जबरदस्ती. राईट आहे. स्वतःहून नाही उठणार. किती जण कनेक्ट होत आहे? राईट आहे. किती जण असेच जॉबला उठतायत आणि आपण बोलतो की मी सकाळी उठतो. मग कुणासाठी उठताय? तुमच्यासाठी उठता का? राईट आहे. आता मी बिटवीन माझी मेडिटेशन झालेलं, मेडिटेशन माझं आज थोडं लेट झालं, 6:05ला झालं. बिकॉज मी थोडंसं डीप थॉट मध्ये गेलो. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये माझे 10 मिनिटं गेले. राईट आहे. सो मेडिटेशनच्या नंतर माझा जो लास्टचा पॉइंट आहे ना, तो प्रॉब्लेम वरती सोल्युशन काढण्यावरती असतो. आणि त्याच्यामध्ये मी एक्सरसाइज केला, बिटवीन मी एक्सरसाइज करताना मी त्याला बघितलं, माझा मोबाईल गायब होता. माझा मोबाईल गायब आणि हा गेम खेळतोय. राईट आहे. हा गेम खेळतोय. आता त्याच्यामध्ये मी त्याला रुबिक कोड एक नवीन आणून दिलाय, त्याचाच सॉल्व्ह करतोय. बाय द वे, तो असं टाइमपास पण नाही करत होता, पण मी बघितलं की दिस इज नॉट द राईट थिंग. सो मी एकच बोललो की माझ्या मुलाचं नाव वृषभ आहे. दिस इज व्हॉट पुअर माइंडसेट पीपल डू. गरीब मानसिकता हीच करते. आणि पहिली गरीब मानसिकता डेव्हलप होते, गरिबी नाही येत आहे. किती झालं कनेक्ट होत आहे? राईट आहे. पहिली पुअर माइंडसेट बिल्ड होतात आणि ती पुअर माइंडसेट पहिली आपल्याला पुअर बनवते. हा टाइम आहे ना,
अनवॉन्टेड स्टफ साठी नाहीये, तर आपल्या ग्रोथ साठी आहे. मग त्यांनी पटकन जादूची पुस्तक घेतली, वाचायला सुरुवात केली. मी म्हणलं आता नको वाचू, आता इट इज टू वे. हेच लाईफ मध्ये तू होशील. हेच लाईफ मध्ये ह्याच्यानी काय कळाला, तो आता वाचायला गेला तेवढ्यात त्याचा स्कूलचा टाइम झालेला. आणि आपल्यापैकी आयुष्याच्या काही लोक ह्याच 5 मिनिटांमध्ये आता आलेले आहेत. किती जणांना मी जे बोलतो कनेक्ट होतंय? समजतंय? किती जणांना कनेक्ट होतंय मी काय बोलतोय? सो मला तुम्हाला एकच सांगायचंय की कोट थोडं लक्ष देऊन ऐका. आज आज मनीषा यांनी सांगितलं की रामदासजींनी त्यांना हे सांगितलं. येस, टोटली. आज काही लोक कोर्सेस बघत नाहीयेत, वेळ नाहीये. मित्रांनो, एक एक्झाम्पल देईन. एक व्यक्ती दररोज 30 मिनिटं फायनान्स, इन्व्हेस्टमेंट, मनी मॅनेजमेंट शिकतो. दुसरी व्यक्ती 30 मिनिटं सोशल मीडियावरती स्क्रोल करण्यात घालवतं. 5 वर्षांनी पहिल्या माणसाची असेट उत्पन्न कमवायला लागते. दुसरा माणूस इतके वर्ष काम करूनही पैसे कुठे गेले आणि तो आता पैशासाठी काम करतोय. इथलं समजतंय? डू यू अंडरस्टँड? सो आज मी तुम्हाला का बोलतोय की माझी असेट कमवते? बिकॉज तुम्ही बोललात की माझ्याकडे वेळ नाहीये, मी बिल गेट्स झालोय, मी मुकेश अंबानी झालोय, आय हॅव नो टाइम. खोटं तुम्ही तुमच्याशी बोलताय. आज पण हे शब्द आहेत ना, मी पुढच्या 5 वर्षात मारणार आहे तुम्हाला, काही लोकांना. आज मी हे शब्द बोललोय ना, कोर्सेस बघा, जॉईन करा, तुमच्या मुलांना जॉईन करा, हे मी परत 3-4 वर्षानंतर मी हा स्टेटमेंट मारेन तुम्हाला, काही लोकांना. राईट? सेकंड आहे, एक व्यक्ती म्हणतो सेकंड इन्कम तयार करण्यामध्ये करायला वेळ नाहीये. एक व्यक्ती काय बोलतो? सेकंड इन्कम तयार करायला वेळ नाहीये. काही वर्षांनी जॉब जातो. आता वेळच वेळ आहे. आता काय? आता वेळच वेळ आहे. त्यांना समजतंय? आता वेळ आहे पण इन्कम नसतो, मग पुन्हा सुरुवातीपासून स्ट्रगल करावा लागतो. मित्रांनो, श्रीमंत लोक पहिला टाइम आणि पैसा हे नॉलेज आणि स्किल मिळवण्यासाठी गुंतवतात. काय बोललोय? श्रीमंत लोक पहिला टाइम आणि पैसा नॉलेज आणि स्किल मिळवण्यासाठी बनवतात. त्यानंतर ते डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी आपल्या जीवनाचा भाग बनवतात. जे आज हे करत नाहीत त्यांना उद्या त्यांची मोठी किंमत चुकावी लागते. स्ट्रेसने, डेटने, जे अपॉर्च्युनिटी गमावल्या त्याच्या रिग्रेटने आणि आर्थिक समस्यांनी. आज संपत्ती निर्माण करण्यासाठी वेळ द्या, नाहीतर उद्या फायनान्शियल प्रॉब्लेम सोडवण्यात आयुष्याचा मोठा भाग खर्च करावा लागेल. की जणांना मी जे बोलतोय ते समजतंय? मित्रांनो, म्हणूनच मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की तुमच्या मुलांना मनी मॅनेजमेंट शिकवायला सुरुवात करा. ट्रेडिशनल एज्युकेशन नाही मदत करणार. परत इतिहास का रिपीट करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे तुम्ही? का इन्व्हेस्टमेंट करत नाहीये? का तो माइंडसेट चेंज होत नाहीये? किती जण मी जे बोलतोय ते अग्री आहे? किती जण मी जे बोलतोय ते अग्री आहे? करेक्ट आहे. त्याच म्हणून मी तुम्हाला नेहमी नेहमी बोलतो की जो आता वेळ गेला, आता तुम्ही माझ्यासाठी आता जन्माला आलात. तुमचं आधीचं मला माहित नाही. मी आत्ताच्या, तेव्हा माहित नव्हता, ती तुमची मिस्टेक नव्हती. आता तुम्हाला माहित पडून सुद्धा तुम्ही मी जे बोलतोय ते करत नाहीये. इट इज अ बिगेस्ट मिस्टेक. इट इज अ बिगेस्ट मिस्टेक. राईट आहे? आता तर देव पण बोलेल की बाबा मी तुला तर चांगल्या जागेवरती आणून ठेवला. तुला शिकायचं नाहीये. तुम्हालाच पैसे खर्च करायचे नाही चांगल्या जागेवरती. आज पण मी कितीतरी अनवॉन्टेड गोष्टी, मी कधी कधी 1-to-1 करतो ना AFM चे, कधी कधी लोकांचे येतात, ते बोलतात की सर मी आता गोष्टी विकत घेतली. मी बॅक ऑफ द माइंड बोलतो, अरे ह्याच्यासाठी पैसे होते. माइंडसेट प्रॉब्लेम घरामध्ये ऑलरेडी चालू आहे, तो नाहीये करायचंय. राईट? आज आपण काय करतोय माहितीये? घरामध्ये आग लागली आहे आणि आपण काय करतोय? बाहेर सिलेंडरच्या इकडचा बाटला घरी आणायचा विचारत चाललोय. अरे मित्रांनो, तो बाटला घरी आणला तर तो जळणारच आहे, तो उडणारच आहे. किती जणांना कनेक्ट होतंय मी काय बोलतोय? सो बी सिरियस. थँक्यू व्हेरी मच. हा कोड खूप मोठा आहे, मी एवढ्यात नाही करू शकत. खूप एक्झाम्पल देऊ शकतो मी तुम्हाला, पण मी तुम्हाला एकच सांगेन की जागे व्हा, थोडस स्वतःवरती सिरियस व्हा. पुश, मी माझं काम आहे तुम्हाला पुश करणं, आणि हेच एक काम आहे की तुमच्यातला आतला जो माणूस इनर सेल्फ आहे ना त्याला जागा करणं.
सो इन्व्हेस्ट करा तुमच्यावरती, अदरवाईज ती लाईफ तुम्हाला नाही मिळणार आणि ही लाईफ तुम्ही क्रिएट करणार, ती लाईफ सोडवण्यामध्ये तुमचं अख्खं आयुष्य जाईल. सो जो मी माझ्या मुलाच्या एक्झाम्पलने मी तुम्हाला शिकवलं, करेक्ट आहे. सो थँक्यू व्हेरी मच. जबरदस्त कोट, नंबर 1 कोट आहे. अँड रिअली थँक्यू व्हेरी मच स्वप्नील फॉर द वंडरफुल एनर्जी. थँक्यू, बाय, टेक केअर, गॉड ब्लेस यू, बाय. Wonderful, wonderful. Yes, thank you so much, Vallabh sir. More power to you, more success to you, champions. येस, आपले मेंटर वल्लभ सर जे सांगतात ते ब्लाइंडली आपण फॉलो कराल तर आपल्याला जे हवे ते रिझल्ट खूप लवकरात लवकर आपल्या लाईफमध्ये आपण अचीव्ह करू शकतो. जस्ट ब्लाइंडली फॉलो युअर मेंटर, व्हॉट मेंटर टेल्स. तुम्ही मेंटरना चूज केलंय, तुमच्या मेंटरनी आपलं फायनान्शियल फ्रीडम ऑलरेडी बघितलंय. आपल्या मेंटरना माहितीये की आपण फायनान्शियल फ्री डेफिनेटली होणार आहे. इट इज अप टू अस. मेंटर एवढं कळकळीन का सांगतात, कोर्स बघा, शिका, बिकॉज त्या नॉलेजमध्ये आपलं फायनान्शियल फ्रीडम लपलेलं आहे. सो इट इज अप टू अस की लवकरात लवकर आपण ते कोर्स शिकणं, लवकरात लवकर आपल्या लाईफमध्ये ते इम्प्लिमेंट करणं, लवकरात लवकर स्वतःला फायनान्शियल फ्री करणं. सो चॅम्पियन्स, लेट स्टार्ट विथ अवर नेक्स्ट